खूप दिवसापासून शेपूची भाजी खाल्लीच नव्हती. 2-3 वेळा दिसली पण ह्या भाजीच्या बजेटमध्ये 2 भाज्या घेतल्या जातील हे म्हणून राहूनच जात होतं. आज मोठ्या हिमतीनं भाजी तर खरेदी केली, तरीही एक मध्यमच गड्डी भेटली. म्हटलं काय सर्वांनाही व्हायला पाहिजे. शिवाय माझा मुलगा म्हणतो की या भाजीने खूप ढेकर येतात. मग काय 2 डाळी मिक्स करून ही भाजी बनवली. एवढी चवीला भारी झाली. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेपूची भाजी बनवतोय, पाहूयात. तर ज्यांना आवडत नाही ते सुद्धा या पद्धतीने भाजी बनवली तर नक्कीच खातील. अगदी चविष्ट, चमचमीत, लपथपीत हिरवीगार शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 डाळी घेतली. पाववाटी एवढी ही मसूर डाळ घेतली आहे आणि पाववाटी एवढीच मूग डाळसुद्धा. दोघं डाळ घालून ही भाजी फार छान होते. खायला अगदी चविष्ट लागते. ज्यांना ढेकर येतात ते सुद्धा आवडीने खातील. तर पाववाटी मसूर डाळ आणि पाववाटी मूग डाळ. मूग डाळ घालून तर आपण नेहमीच बनवतो, पण मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंच्या मजबूतीसाठी, शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठीही उत्तम मानले जाते. तर दोघंही डाळी मी निवडून घेतल्या. 2-3 पाण्याने चांगल्या धुवून घेतल्यानंतर आता एका भांड्यामध्ये डाळी भिजवायला ठेवल्या. एक 5 ते 10 मिनटं किंवा 10-15 मिनटं, वेळ असेल तर अर्धा तासही डाळी भिजवून घेऊ शकता. इथे मी भाजी चिरते तोपर्यंतच डाळी भिजवायला ठेवणार आहे. तर शेपूची भाजीही मी 1-2 पाण्याने धुवून घेतली आणि गाळणीत अशी सर्व भाजी पाणी निथळायला ठेवूयात. तर एक मध्यम आकाराची शेपूची गड्डी घेतली आहे. आता शेपूच्या भाजीतलं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण चिरण्याचं साहित्य तयार करून घेऊयात. शेपू नुसतं सुगंधितच नसून ह्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोह लक्षणीय प्रमाणात असून शेपूमध्ये आवश्यक पोषक तत्वे सर्वांगीण आरोग्य राखण्यातही मदत करते. तर काहींना शेपूची भाजी खाल्ल्यावर ढेकर येतात, पण अशी 2 डाळी घालून जर भाजी केली तर खूप चविष्ट ही भाजी होते. ढेकरसुद्धा एवढे येत नाही आणि शिवाय मूग डाळमुळेही बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरची अशी चिरून घेते. तर कांदा असा बारीक चिरून घेतला. तर एक इथे जाड मिरची घेतली आहे मी. ही कमी तिखट आहे पण चवीला छान आहे, म्हणून मी माझ्याकडे होती म्हणून यात घालते आहे. तर 5 ते 6 हिरवी मिरची घेतली, टोमॅटो, लसूण सर्व चिरण्याचं आधी साहित्य तयार करून घेऊयात. तर ही जी जाड मिरची मी इथे बारीक न चिरता अशी मोठीच ठेवते. कमी तिखट आहे, चवीला चांगली आहे. मध्ये ही मिरची चांगली तळल्या जाते आणि जेवणासोबत तळलेली मिरची खाल्ल्यासारखी वाटते, म्हणून मी होती तर एक घातली आणि इथे चिरण्याचं साहित्य तयार करून घेतलं. एक मध्यम ते मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला, 4 ते 5 हिरवी मिरची, लसूण थोडासा जास्त घातला, एक 10 ते 15 लसूण पाकळ्यांची बारीक असे काप करून घेतले. 1 चमचा एवढे जिरे, अर्धा चमचा एवढी हळद आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटोही बारीक चिरून घेतला. तर एवढं सगळं चिरण्याचं साहित्य तयार करून घेतले. आता भाजीतलंही पाणी निथळलं होतं. तर हे हिरवीगार अशी ताजी फ्रेश शेपूची भाजी आहे. सर्व चांगली भाजी धुवून पाणी चांगलं निथळून घेतलं. हवं तर एक 5 मिनटं पंख्याखाली ठेवू शकता. एखादी कॉटनचा कपडा घालून यावर भाजी ठेवली तर सर्व पाणी शोषलं जातं आणि भाजी चांगली कोरडी होऊन जाते. चिरायलाही सोपं जातं, शिवाय भाजीत अजिबात पाणी राहत नाही. तर भाजीतलं पाणी निथळून घेतल्यानंतर अशी मी इथे बारीक भाजी चिरून घेतली या पद्धतीने. हे पहा. तर सर्व भाजी आता शेपूची मी या पद्धतीने इथे चिरून घेतली. आता एक 15-20 मिनटात डाळीही चांगल्या भिजल्या होत्या. एक 10-12 मिनटं डाळ भिजली तरीही चांगली शिजते. तर हे पहा, एक 15 ते 20 मिनटं झाली, डाळी चांगल्या भिजून गेल्यात. हे पहा. आता डाळीतलं सर्व पाणी गाळून घेऊयात. नखाने अगदी लवकर डाळ तुटते, म्हणजे एक 3-4 तुकडे होत आहेत इतपत डाळ चांगली भिजली. तर डाळीतलंही सर्व पाणी निथळून घेतलं, एका वाटीमध्ये काढून घेतली. आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर जिरे घालूयात. हवं तर तुम्ही पाव चमचा मोहरी घालू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घातले आणि यातच बारीक चिरलेले लसणाचे काप. जिरे चांगले फुलल्यानंतर लसणाचे काप चांगले लाल लालसर होऊ द्यायचे. लसूण असा थोडासा पांढरट किंवा कच्चा ठेवायचा नाही. रंग असा तांबूस रंगावर होत आला की तेव्हा मिरची घालूयात. तर इथे मी सुरुवातीला जाड मिरची घातली. थोडासा रंग बदलला लसूणचा तेव्हा, म्हणजे मिरची चांगली तळल्या जाईल. आणि त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात. तर लसूण मिरचीचा रंगही बदलला आणि लसूणही मस्त लाल लालसर होऊ द्यायचं, म्हणजे याची चवही छान लागते. मिरचीही चांगली तळल्या गेली तेव्हा चिरलेला कांदा घातला. सुरुवातीला जिरे लसूणची फोडणी चांगली चुरचुरीत होऊ द्यायची. त्यानंतरच मिरची कांदा घालायचा आणि कांदासुद्धा आता गुलाबी रंगावर असा परतत आला
की त्यानंतर मग पुढचे साहित्य घालायचे. तर कांदा आपण चांगला परतवून घेऊयात, म्हणजे राहिलेली मिरची ही चांगलीच तळल्या जाते. अजिबात मिरची ही मग कच्ची लागत नाही किंवा मध्ये खूप तिखट अशी होत नाही. म्हणून मिरची ही सुरुवातीला लसणासोबत चांगली तळली गेली आणि कांद्यासोबतही मिरची आतपर्यंत चांगली शिजली. चांगली चुरचुरीत फोडणी झाल्यानंतर यात चिरलेला टोमॅटो घातला आणि टोमॅटोसुद्धा आता एखाद मिनटं चांगला परतवून घेऊयात. टोमॅटोचाही थोडा रंग बदलला, मऊ झाला आहे, हे पहा. त्यानंतर आता यात घालूया भिजवलेल्या डाळी. डाळीतील सर्व पाणी निथळून घेतलं होतं आणि यावरच हळद घातली आणि डाळीसुद्धा मध्यम आचेवर या फोडणीमध्ये चांगल्या परतवून घेऊयात. अर्धा ते 1 मिनटं डाळीसुद्धा चांगल्या परतवल्यानंतर गॅसची आच मंद करून यावर झाकण ठेवले आणि मंद आचेवर 1 ते 1.5 मिनटाची वाफ देऊन घेतली किंवा काही सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतले आणि आता झाकण काढून घेतले. तर हे पहा, डाळी आपल्या मस्त अशा शिजल्या आहेत. एक 70 ते 80% एवढ्या डाळी इथे शिजल्यात. त्यानंतर आता यात घालूया चिरून घेतलेली शेपूची भाजी. तर हे पहा, शेपूच्या भाजीत अजिबात पाणी नाही आहे, वरून अशी सरसर खाली येते. अजिबात भाजी अशी ओलसर नाही आहे. सर्व पाणी चांगलं निथळल्यानंतर मगच चिरली आणि आता भाजीसुद्धा यात चांगली उलटपालट करून घेऊयात. गॅसची आच मी आता मध्यम आचेवर केली आहे. झाकण ठेवून आपण डाळी शिजवत होतो एखाद मिनटं, तेव्हा गॅसची आच मंद आचेवर केली होती. भाजी घातल्यावर अजून मध्यम ते मोठ्या आचेवर करून भाजीचं प्रमाण कमी करेपर्यंत चांगली उलटपालट केली आणि भाजीचं प्रमाण कमी झाल्यावर मग यात चवीनुसार मीठ घातले. भाजीत असं प्रमाण कमी झाल्यावर मीठ घातलं तर मिठाचा अंदाजही मग बरोबर येतो आणि मीठसुद्धा मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची आच पुन्हा मंद आचेवर करून 1, 2 ते 3 मिनटाची झाकण ठेवून वाफ देऊन घेतली. तर आता 1, 2, 3 मिनटानंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा, भाजी अगदी लपथपीत अशी झाली. डाळ आणि शेपू एकसारखे शिजले आहे. तर तुम्ही पाहू शकता, कुठेही डाळ अशी कच्ची वाटत नाही. आतपर्यंत डाळ अशी शिजल्या गेली आहे आणि अख्खी दिसते. हे पहा, अगदी मऊसूत अशी मसूर डाळ आणि मूग डाळही शिजली. अगदी बोटाने प्रेस होती आहे, तरीसुद्धा सुटसुटीत अशी. आता गरमागरम शेपूची भाजी सर्व करूयात. अगदी टेस्टी चविष्ट अशी ही शेपूची भाजी झाली आहे. शेपूची भाजी लसूण मिरची तर छान लागतेच, पण कधी एकदा या पद्धतीनेही करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. शिवाय तिघं जिन्नसमधले पोषक तत्व एकदाच मिळत आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे सांगा नवीन रेसिपी पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. धन्यवाद.